रामकृष्ण हरी. इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची. माऊलीचा पालखी सोहळा आजपासून सुरू झालेला आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात जुनी परंपरा कुठली असेल तर ती आषाढी वारी. नदी जशी सागराला जाऊन मिळते ना, तशी ही भक्ती सरिता पांडुरंग नावाच्या अथांग सागराकडे निघालेली आहे. चला तर मग आपण सुद्धा या सरितेमध्ये सामील होऊया आणि बोलूया ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय हरी. आषाढी कार्तिकेला भक्त येती वारीला. माऊली 16 सख्यांचा ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण माहेरच्या आठवणींमध्ये जात असतो. पण आज बघूया ह्या ज्या आपल्या सगळ्या ताई इथे आलेल्या आहेत, त्यांना माहेरकडून वारीची ओढ कोणाकोणाला मिळाली ते आपण आता जाणून घेऊ. त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. या ताई, तुझं नाव सांग. साक्षी सुनील चौधरी. भाऊजींचं नाव सुनील आहे बरोबर. मी कसं ओळखलं सांग. ताई माहेर कुठलं तुझं? सोमेश्वर. आणि सासर? वडाणे. अच्छा. आणि भाऊजी काय करतात? शेती. शेती करतात, शेतकरी आहेत. वा, क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि किती वर्ष झालेत लग्नाला? 2 वर्ष. 2 वर्ष झालेली? 2 वर्ष असं वाटतं आज सकाळीच झालेले. हा, तिथूनच आली आहे डायरेक्ट इथं. ताई मला एक सांग, माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं? आई. आई येते. काय सांगशील आईबद्दल? आई ती आम्ही लहान असल्यापासून पप्पांच्या सोबत कामाला जाते. पप्पा गवंडी काम करतात. तिच्याबद्दल हो, अजूनही जाते. डोळे पाणवले तुझे. माझ्या पप्पांचा 2 वेळा ॲक्सिडेंट झालेला आहे. ते असे खूप गंभीर परिस्थितीतून बाहेर आलेले आहेत. आणि माझ्या आईने त्यात म्हणजे एकटीच तिने खूप त्यावेळेस साथ दिलेली आहे त्यांना. खूप म्हणजे हे करावं लागलेलं आहे त्यावेळेस माझ्या आईला एकटीला पप्पांसाठी. म्हणजे पप्पा हॉस्पिटलमध्ये असताना हो, त्या माऊलीने खूप कष्ट केलेले आहेत. हो, तुम्हाला वाढवलंय. हा बरोबर, नक्कीच. बरं ताई, 2 वर्ष झालेली आहेत लग्नाला. एक उखाडा छानसा आलाच पाहिजे. मग नव्या नव्या युगात नवी नवी गाणी. सुनील रावांचं नाव घेते, ते माझे राजा, मी त्यांची राणी. वा, खूप छान. पण जाता जाता मला एक विचारायचं आहे की यावर्षी वारीमध्ये आपल्या आईवडिलांसाठी तू विठ्ठलाकडे काय मागशील? मी हेच मागेन की त्यांना शेवटपर्यंत खूप असं म्हणजे सुखात जावं. त्यांचं आता जेवढं आयुष्य म्हणजे राहिलं ते त्यांना आत्तापर्यंत खूप कष्ट करायला लागले. ते आता थोडंसं हे झालं पाहिजे असं वाटतंय आणि ते सुखात गेलं पाहिजे त्यांचं आयुष्य. आणि ते पण विठुरायाचे भक्तच आहेत दोघं पण. खूप सुंदर. आणि नक्कीच आईबाबा खूप सुखात, आनंदात, ऐश्वर्यात आणि निरोगी राहतील. हो. ताई माहेर कुठलं तुझं? फुरसुंगी. फुरसुंगी. आणि सासर? आळंदी, मातोबाची आळंदी. क्या बात आहे. वा, खूप सुंदर. काय करतात भाऊजी? शेती. शेती करतात, शेतकरी आहेत. वा, व्हेरी गुड. माहेरची अशी कुठली आठवण तुला सांगावीशी वाटते? माहेरच्या आठवण सांगायचंच झालं तर मी माहेरी इतकी सुखात राहिलेली आहे, जबरदस्त सुखात राहिलेली आहे. राजाच्या मुलीसारखी राहिलेली आहे. आणि आम्ही 3 जण आहेत. मोठा भाऊ, मोठी बहीण आणि मी लहान असल्यामुळं मी लाडकीच आहे. लाडकी शेंडेफळ. हो, त्यामुळे मी पण शेंडेफळच आहे. टाळी दे. हा. त्यामुळं लाडके असल्यामुळं त्या दोघांनी मला मारलं. मी त्यांना मारून पटकन कुठेतरी जाणार. ते माझ्या मागं यायला, ते मोठे असल्यामुळं कधी माझ्या मागं येत नव्हते. आणि मम्मीचा व्यवसाय असल्यामुळं आमच्या इथं सतत गिरायकं वगैरे असायची. पण त्यांच्या पुढनं मला पळून जायला काहीच वाटत नव्हतं. ते मागं कधीच येत नसायचे. मग ते पूर्ण त्यांचा राग शांत झाला की मग मी घरात यायचे. हा किस्सा माझ्यासाठी एकदम. अच्छा. म्हणजे खूप खोडकर होतीस तू लहानपणी. खूप खोडकर होतीस. आता सुद्धा आहे? नाही. ह्या वर्षी वारीनिमित्त विठू माऊलीकडे काय तू मागणार आहेस? माझं तरी मागणं तसं काही नाही की कुटुंब माझे सुखकारक राहावं एवढीच सुखात इच्छा. राहतो. वा, किती स्वतःसाठी नाही मागितलं पण कुटुंबासाठी मागितलेले. ताई हाच आपला मोठेपणा असतो. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून.
माहेरची जशी प्रत्येक ताईला ओढ असते तशीच सगळ्या आपल्या वारकऱ्यांना पंढरीची ओढ असते आणि ताईच्या या गोड आठवणीनंतर आता आपण जाऊया आपल्या वारीच्या पुढच्या प्रवासाकडे. रामकृष्ण हरी. माझी विठू माऊली माऊली वैष्णवांचा मेळा आता बाहेर निघायला लागलेला आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर माहेरची ओढ दिसू लागलेली आहे. टाळ मृदुंगाचा आघोष सुरू झाला. पालखीच्या सोहळ्यात जीव माझा न्हाला. जातो पंढरीसी विसरूनी स्वतःला. शून्य म्हणे वारीचा खेळ रंगू लागला. शून्य म्हणे वारीचा रंग खेळू लागला. ताई आपण आळंदीमध्ये आहोत, म्हणजे वारी तर तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघता बघतो. जी इथून सुरू होते आपली सुरू ज्ञानेश्वर होते, माऊलींची. काय तो सोहळा असतो? सोहळा म्हणजे तो अद्भुतच असतो. इथं म्हणजे स्वर्गहून भारी एकदम सोहळा इथं बघण्यासारखा असतो. एकदम असा काही चमत्कारिक अनुभव तुम्हाला कधी आलेला आहे का? कळस आलतो माऊलींचा. हा. बरोबर त्या टायमाला प्रस्थान चालू झालं समजायचं असे. परंतु माऊली माऊलींचा निघाले कळस हलतो त्यामागचं काय काय कथा आहे, म्हणजे काय गोष्ट आहे? माऊली सिद्धेश्वराची आज्ञा घेऊन निघालेली. हा. ते आता पंढरपूरला वारीला सगळ्या जनसमुदायाला घेऊन चाललेले. अच्छा. अशीच कृपा आमची तिथपर्यंत जाईपर्यंत राहू द्या एवढीच इच्छा असते. अच्छा. हो. नमस्कार. रामकृष्ण हरी. तुम्ही एवढी का घाबरली तू? हा. बरं, आपलं सन मराठी वाहिनीवरती 16 सख्यांचा हा कार्यक्रम सुरू असतो आणि त्या आपला तो कार्यक्रम आहे तो खास आता वारीला आम्ही निघालेलो आहोत, तर वारी स्पेशल भाग आम्ही करतोय. तर मी तुम्हाला नाही आता एक छोटासा आपण खेळ खेळणार आहोत. एक मी वाक्य तुम्हाला देणार आहे, ते वाक्य पटापटा बोलून दाखवायचंय. हा, ते वाक्य अत्यंत सोपं आहे. ते वाक्य असं आहे, डाळ जरा जाड दळा. हा, हे वाक्य मी तुम्हाला बोलायला सांगणार आहे, पटापटा बोलून दाखवायचंय. हा, न चुकता न अडकळता. रेडी? आधी तुझ्यापासून सुरुवात करूया. चल. डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जरा जड जड नाही, जाड. जाड दळा. हा, डाळ जडा डाळ जडा, डाळ जडा जडा, डाळ डाळ जडा जळा. हा, डाळ जरा सगळी डाळ जाळून टाकलेली आहे ताईने. हा हा, पटक. डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा. झालं. झालं. एवढीशी डाळ होती. हा, बरं. आता हा ताई, आता हा पटकन. व्हेरी गुड. हा, डाळ जरा डाळ दळा, जरा डाळ दळा, जरा डाळ दळा, जरा डाळ दळा. डाळ जरा डाळ दडा, डाळ दडून डाळ सगळं चाललेलं आहे. पण खूप चांगला प्रयत्न केला तिघींनी. 16 सख्यांच्याकडून ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती भेट वस्तू आम्ही तुम्हाला देतो. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि ही नक्की तुमच्या घरामध्ये ठेवायची आणि आमच्या 16 सख्यांची आणि सन मराठीची आठवण नक्की काढायची. तर मी आता एक प्रश्न तुला विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर तुला द्यायचंय. पण त्याआधी एक वाक्य सांगतो, ते वाक्य पटापटा बोलून दाखवायचं. हा, नाना लहान मामा महान. हा, हे वाक्य 10 वेळा बोलून दाखवायचंय. नाना लहान मामा महान. नाना लहान मामा महान, नाना लहान मामा महान, नाना लहान मामा महान, नाना लहान मामा महान, लहान मामा महान. ताई तुम्ही पटकन बोलून दाखवा. ताई ताई लाजते केवढी ताई. दादा तुम्ही बोलून दाखवा. नाना लहान मामा महान, नाना लहान मामा महान, नाना लहान मामा महान. नाना महान. इसको लहान आहे. हा, बरं. प्रश्न असा आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी कुठल्या गावी लिहिली? नेवासा. हा, नेवासा. नेवासा. रामकृष्ण हरी. माऊली वारी बरोबर आपण पंढरपूरच्या दिशेने तर निघालेलो आहोतच, पण आता वारी विसाव्यासाठी थांबलेली आणि सगळ्या ताया इथे आपल्या जमलेल्या आहेत. त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला 16 सख्यांचा मधले सगळे खेळ खेळायचे आहेत आणि हुकुमाची राणी व्हायचंय. तर तो हट्ट तर हा भाऊ त्यांचा पुरवणारच आहे, हो की नाही? चला तर मग आपण या सगळ्या तायांबरोबर आपण खेळ खेळूया आणि शोधूया आजच्या भागातली हुकुमाची राणी. या खेळाबद्दल सांगतो. हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईच्या हातामध्ये एक पेपर कप आहे. तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे. हा, आणि ठेवल्यानंतर मी 1 2 3 म्हणणार आहे. त्यानंतर तुमच्या समोर जी सफेद लाईन आहे ती
पार करायची. पहिल्या 5 ताया ती सफेद लाईन पार करतील, त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीतल्या खेळाकडे. ठीक आहे, आता नियम सांगतो आणि अट सांगतो. हा 1 2 3 म्हटल्यानंतर तुम्ही जेव्हा जाल तेव्हा कप पडला नाही पाहिजे. कप जर पडला तर तसाच उचलायचा आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. 1 2 3. हा शाबास, कप पडलाय, कप पडलाय, कप पडलाय. माग येत आई, कप पडलाय. हा या पटापटा पटापटा. हा लवकर लवकर लवकर. हा शाबास 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 शाबास. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा शाबास शाबास. हा एकदम बॅलन्स बॅलन्स. शाबास. हा शाबास शाबास. गप, माझाच पहिला कप. या खेळातून ह्या 5 ताया आलेल्या आहेत आपल्या पुढच्या फेरीतल्या खेळाकडे आणि या खेळाचं नाव आहे प्रत्येक ताईसमोर एक डिश आहे. त्या डिश मध्ये पीठ आहे आणि त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. दोन्ही हात मागे ठेवायचे आणि त्या पिठावरती फुंकर मारायचे आणि फुंकर मारत मारत ते जे आतलं कॉईन आहे ना, ते कॉईन असं तोंडात पकडायचे आणि पकडल्यानंतर हात वरती करायचे. पहिल्या 2 ताया हात वरती करतील नाणं तोंडात घेऊन. त्या जाण्यात आपल्या शेवटच्या फेरीतल्या शेवटच्या खेळाकडे आणि त्यातलीच होणाऱ्या आजच्या भागाची हुकमाची राणी. राणी राणी तुमची वेळ सुरू होत. थांबा थांबा, 3 म्हणायचे. हा तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा दिसला, नारा दिसला. हा आणि निर्णय लागलेला आहे. या खेळामध्ये विजेत्या झालेल्या आहेत या 2 ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि बाकीच्या ताई बाद झालेल्या आहेत, पण त्या पण मस्त खेळलेल्या आहेत. आणि बघा त्यांचे चेहरे बघा, बघून घ्या. मला सांगा, अरे बापरे, या जवळजवळ पांढरी दाढी झालेली आहे या ताईना. आणि ही ताई बघा इथे समोर बघू दे. हा 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 हा. काय हा मेकअप. ओहो, कुठं केला होता मेकअप. हा कुठल्या ब्युटी पार्लर मधला मेकअप आहे हा. ही ताई तर बघा, ताई बघा. त्या बात, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते, जोरदार टाळ्या. आणि ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि दोन्ही ताया आलेल्या आहेत आपल्या शेवटच्या फेरीतल्या शेवटच्या खेळामध्ये आणि ह्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. ताई कसं वाटतंय. खूप छान वाटतंय. शेवटच्या खेळापर्यंत तू आलेली आहेस आणि आता हुकुमाची राणी, तो मुकुट हा काही क्षणच दूर आहे, काही पावलं दूर आहे. काय डोळे का पाणवले तुझे. नाही, आनंद अश्रू आहेत ते. व्हेरी गुड. पण तू होणार हुकमाची राणी होणार. होणार. मग बोल बघू. मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार हुकमाची राणी. अरे बापरे. खूप छान वाटतंय. खूप छान वाटते. होणार हुकमाची राणी होणार. हो, मी तूच होणार हुकमाची राणी. हो. मग असं बोल ना. हा मीच होणार हुकमाची राणी.
दोघेही होणार, पण आपल्याला एकच हवी आहे. आंधळी कोशिंबीर म्हणजे आपण लहानपणापासून आपण हा खेळ खेळत आलेलो आहे, आंधळी कोशिंबीर. हा फक्त आता ह्यामध्ये काय होणार आहे की तुमच्या समोर जे दोन फुगे दिसत आहेत. एकच फुगा आहे कुठं समोर कुठे एक फुगा आहे? ते दोन आहेत ना. सॉरी अहो हिरवा आणि पिवळ्या रंगाचे दोन फुगे आहेत ताई. पिवळा नाहीये सर, हा पिवळ्या कलरचा नाहीये. हा काय इथं? अरे ताई किती फुगे आहेत? हा ताई फुगे हिरव्या रंगाचा पिवळ्या रंगाचा फुगा आहे की नाही? आहे की नाही? आहे आहे. मग बघितलं आहे म्हणते ताई. हा हे दोन फुगे आहेत, हिरव्या आणि पिवळ्या रंगाचा फुगा आहे, बरोबर आहे ना? कुठे कुठे सांग की. नाही मग कशाला सांगते हाय म्हणून? नाही ताई तू म्हणालीस की दोन फुगे आहेत पिवळ्या रंगाचं. कुठे पिवळ्या रंगाचा फुगा? तुम्ही म्हणत होता म्हणून आहे. आणि मी जर सांगितलं असतं पिवळ्या रंगाचाच फुगा फोडायचं तर मग आता नाही ग्रीनच फोडला असता. आता काय आहे, आता तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधली जाणार आहे. ठीक आहे, पट्टी बांधली जाण्यानंतर मग गोल 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 फिरायचंय आणि मग मी 1 2 3 म्हटल्यानंतर तो फुगा जाऊन फोडायचाय. जी ताई पहिल्यांदा तो फुगा फोडेल ती असणार आहे आजच्या भागाची मी 1 2 3 म्हटल्यानंतर सांगायचंय ताई पट्टीला हात लावायचा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे जे सगळ्या ताया बसल्यात, छोट्या ताया मोठ्या ताया, आणि इथे सगळे हे दादा बसलेत ना, ते सांगू शकता बरं का. बघ तिथे जागेवरती बसूनच सांगायचंय. हा ताईंना स्पर्श करायचा नाही, आता तिला घेऊन जाल फुग्यापर्यंत. 1 2 3 हा. आजच्या आपल्या ह्या भागाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. आणि ताई तुला मिळते सन मराठी वाहिनीकडून ही भेट वस्तू. आणि आपला वारी विशेष भाग आहे त्याच्यामुळे विठ्ठल रखुमाईची ही मूर्ती सुद्धा तुला मिळते ही भेट वस्तू म्हणून. पहिल्यापासून स्वप्न होतं माझ्या घरात मूर्ती मला आणायचीच होती, पण आता ह्या खेळाच्या निमित्तानं मला भेटली त्यामुळे मला खूप खूप आनंद झालेला आहे. क्या बात, व्हेरी गुड. आणि आजच्या आपल्या या भागाची हुकुमाची राणी ठरली आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती आमच्याकडून भेट वस्तू तुला. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा. माऊली तुम्हा सर्वांना वारीचा असाच अनुभव आम्ही देणार आहोत, पण
आजच्या भागापुरता आपण इथेच थांबूया, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी.